आणि मला एक आज मनापासून आनंद झाला, खरोखर मी पहिल्यांदाच भेटतोय गोरे साहेब तुम्हाला. बातम्या आम्ही पण ऐकतो आणि एक पत्रकार म्हणून जेव्हा जुनी केस निघते ना तेव्हा ते कळतं, सुपारी वाजते. जुनी केस उकरून काढली की कळतं की सुपारी वाजतीये, कुठेतरी काहीतरी हे होतंय. मी जी पत्रकारिता करतो आणि त्याचं असं नाही की काही भाजपच्या विरुद्धच आहे या कोणाच्या विरुद्ध आहे. मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीमध्ये माझे जितके मित्र आहेत ते कुठल्याही पार्टीमध्ये नाही आणि फार मोठ्या मोठ्या पदावरचे आणि जवळचे मित्र आहेत. पण पत्रकारिता जेव्हा माणूस पत्रकारितामध्ये बसतो, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही मंत्री आहात पण तुम्हाला स्वतःचे विचार आहे, बरं वाटतं. कारण आजकाल ज्या पार्टीमध्ये तुम्ही आहात त्या पार्टीमध्ये विचार हे फक्त दोघांकडेच आहेत, बाकीकडे नाही. आणि आता काल नड्डाजींनी तर भाषणच दिलं की दलित, संविधान, आरक्षण या बाबतीत आता कोणीही बोलायचं नाही. तुम्ही बोलता आणि आम्हाला त्रास होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पार्टीचे विचार मांडा. पण शेवटी हे राजकारण आहे. कुठल्या ना कुठल्या राजकारणाच्या म्हणजे पार्टीत तुम्हाला राहावंच लागेल, नाहीतर मग तुम्ही राहू शकणार नाही. म्हणजे तुमची पूर्ण मी आता ती ऐकलं तुमच्याकडनं तर मला त्या संग्राम थोपटेंच्या वडिलांची आठवण झाली. तोही माणूस असाच तहसीलदार होता, त्यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा द्यायच्या अगोदर प्रत्येक बाजाराच्या दिवशी त्या गावातल्या बाजारात भोंगा घेऊन उभा राहायचा. तुमचे प्रश्न मी सोडवतो, तुम्ही मदत कराल का? मी आमदार होतो, तुम्ही मदत कराल का? आणि इंडिपेंडंट भोरमधून निवडून आला. आणि सगळ्यांना आश्चर्य की भोरमधून हा निवडून आला. असं ते भोर म्हणजे आता पुणे जिल्हा, बारामती, ते सगळं तिथं म्हणजे नाकावरनं तिथनं जिंकून आला. मग गाजवली विधानसभा पण गाजवली त्या माणसाने. पहिल्यांदा आला, तहसीलदार होता, त्याला माहित होतं कायदे कसे आहेत काय आहेत. पुढची निवडणूक सगळ्यांनी बोलून त्याला पाडला. आता नोकरी गेली, त्या एका पेन्शनवर घर कसं चालणार? स्वतःचं घरही नाही, कारण प्रामाणिकपणे आपण पहिले 5 वर्ष काढले, काही व्यवस्था केली नाही. दादांनी त्याला बोलावून घेतलं, वसंतदादा पाटलांनी त्याला बोलावलं. त्यांनी विचारलं तू काय करतो थोपटे? काही नाही साहेब, फार स्थिती वाईट आहे. दादांनी त्याला बोलावलं. हे जेव्हा दादांना भेटायला गेले तर अक्षरशः जायचे पैसे नव्हते, त्या दुधाच्या टँकरवर बसून गेला हा माणूस. गेल्यावर दादांनी त्यांना बसवलं, म्हणे तुझ्यासारखा माणूस राजकारणात मला हवा आहे, पण पोरा तू कुठल्याही राजकीय दलाशिवाय तू जगू शकणार नाहीस. तुला शेवटी कुठे ना कुठे कोणाला तरी पकडावंच लागेल, नाही तर म्हणे आम्ही सगळे मिळूनच तुला हरवला. आम्हाला नकोच ना असं इंडिपेंडंट. कशाला अशी इंडिपेंडंट जर उभं राहत गेलं तर कसं राहायचं? एवढे मग काय करू तुम्ही सांगा. म्हणजे तू काँग्रेसमध्ये ये, तू काँग्रेसमध्ये ये, तुला मी बोलायला पूर्ण मुभा देतो, तुझे विचार तू मांड, पण तुझ्यासारखा धडाडी राजकारणी मरून जाशील. असं काय घरी व्यवस्था? म्हणजे काहीच नाही, नोकरी नाही, काही नाही. त्या काळी दादांनी त्याला 50,000 रुपये दिले, म्हणजे जा काही घराची व्यवस्था कर, मुलांना शाळेत टाक. हे त्यांच्या त्या पुस्तकात लिहिलेलं आहे पूर्ण प्रसंग. त्यांनी जे ऑटोग्राफ लिहिली होती, आपलं आत्मकथा. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्याचं लोकार्पण झालं. त्यात मी माझं किनोट ॲड्रेस होते, त्यामुळे मी ते पूर्ण पुस्तक वाचलं आणि भारून घेतलं. तर तो जेव्हा मी ते पुस्तक जेव्हा माझ्या डोळ्यात, तुम्ही जेव्हा बोलत असताना ते पुस्तक माझ्या डोळ्यासमोर निघत होतं. असाच एक प्रस्तावित म्हणून फक्त तुम्हाला कोणी दादा मिळाले नाही, तुम्ही आपली स्वतःची लढाई लढता. पण जर 4 वेळा तुम्ही आमदार जर निवडून आला असाल तर याचा अर्थ त्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला. मी नेहमी म्हणतो, असं नाही की मी फार क्रिटिसाइज करतो आणि जबरदस्त नावं घेऊन बोलतो, पण मग पूर्ण रिसर्च करायचा त्या. कारण आपण एका खासदाराबद्दल जेव्हा बोलतो किंवा आमदाराबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा काही लाख लोकांच्यावर शिव्या घालतो आपण, एवढं लक्षात ठेवा, कारण त्यांनी त्याला निवडून दिलेलं असतं. आज विशालला धारेवर धरणं 2 मिनिटाचं काम आहे. सांगलीमध्ये असे 10 प्रश्न आहेत. आता आपण सांगू शकतो की खासदार काहीच कामाचा नाही, नुसता फिरतो. एवढी सांगलीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत.
पण त्या खासदारांना बोलायच्या अगोदर आपण एवढं करायला पाहिजे, तो किती मतांनी जिंकून आला, त्याला किती मतं मिळाली. इतक्या लोकांना आपण नालायक म्हणून संबोधित करतो. हे कित्येक वेळा मी म्हणतो की मैत्री वेगळी, पत्रकारिता वेगळी. आज विशाल म्हणजे मी त्याला लहान भाऊ मानतो असं, कारण आम्ही दादांना असं दूर न पाहिलेलं आहे. दादा जनरल सेक्रेटरी होते काँग्रेसचे, त्यावेळेला दिल्लीत असताना आमचं जास्त संपर्क. पण दादांच्या बाबतीत मी एक दोन वेळा असे बोललो की ते दादा राजीव गांधीला चेकळा मिळाली आणि त्या एआयसीसीच्या ऑफिसमध्ये राजीव गांधी आपल्या रूममधनं बाहेर निघाले आणि हे इथं निघाले, काहीतरी मिटिंग होती आणि बोलताना त्याकडे एवढं काही हे नव्हतं. पत्रकार उभे होते, बोला गलत कर रहे आप, गलत कर रहे, ऐसा नहीं होता, ऐसा नहीं होता राजू जी. तो राजू जी हाँ दादाजी, दादा मैं देखता हूँ उसको, नहीं ये नहीं है, करना नहीं है, गलत कर रहे आप. तो प्रसंग आठवला आणि आज मला आठवतं की आज अक्षरशः राहुल गांधी समोर बोलणं तर सोडा, खालची मान वर न करता सगळे लोक राहतात, शेपट्या हलवतात. त्यामुळे ते कुठेतरी असं वाटतं कुठेतरी चुकलंय राहुल गांधीचं नव्हे. राहुल गांधी आजही ऐकायला तयार आहे, पण त्याला बोलायलाच कोणी तयार नाही. कारण प्रत्येकाची आपली दुकान आहेत, प्रत्येकाला वाटतं मी बोलून कशाला हे करायचं. राहुल गांधींनी काही पत्रकारांना बोलावलं, तुम्हालाही बोलावलं. आणि मग काही लोक जे म्हणजे मला वाटलं की मी तिथं आता उठून जावं की काय. काही पत्रकार असे की म्हणे इंदिरा गांधी एक वेळा हिमाचलला आल्या होत्या आणि त्यांना तहान लागली म्हणून एका घरातनं निंबू पाणी आलं, ते निंबू पाणी म्हणे माझ्या आजीने दिलं, तेव्हापासून आमचा काँग्रेसचा संबंध आहे. एक पत्रकार म्हणाला की मी आता इथे यायच्या अगोदर माझ्या बायकोन मुलींची परमिशन घेऊन आलो की मी तुमच्या पायाशी पूर्ण परिवार व्हायला तयार आहे, सांगा तुमच्यासाठी काय करा. काही पत्रकार म्हणाले की आम्हाला लय त्रास आहे पैशाचा, काही तुम्ही व्यवस्था करू शकाल का. हे समोरासमोर मी आपलं पाठीमागे मला वाटलं आता मी उठून गेलेलं बरं. मग सगळं झाल्यावर म्हणाला टायगर आय वॉन्ट टू लिसन टू यू. म्हणजे देयर इज नथिंग लेफ्ट विथ आय टू स्पीक. आई एम ashamed ऑफ व्हाट पीपल टॉकिंग. नहीं बोले मैंने आपको पूछो इनको, मैंने कहा कि आई वॉन्ट टू मीट टाइगर एट एनी केस, बाकी नहीं लेकिन मुझे इनको मिलना ही. तो मैंने बोला पहली बार आप ये मत सोचो कि हम आपके लिए काम कर रहे हैं, ये दिमाग से निकाल दो. हम सत्ता को सवाल पूछ रहे हैं, इसलिए सत्ता तकलीफ में आती है. बाय डिफॉल्ट कांग्रेस इज द बेनिफिशियरी. वी आर नॉट वर्किंग फॉर यू. जब यूपीए की सरकार थी तब भी हमको तकलीफ हुई, मेरे जैसे लोगों को तब भी तकलीफ हुई यूपीए की सरकार में, आपके सरकार में. मतलब आपके राज्य में सरकार है, मैं 10 पत्रकारों के नाम बता देता हूं जिनके पुलिस केस डाल दिए आपके मुख्यमंत्री ने क्योंकि उसने सवाल पूछे. मैंने बोला सुनील नामदेव जेल में है. एक अच्छा पत्रकार, नामी पत्रकार छत्तीसगढ़ का, आरोप है कि उसके पॉकेट में गांजा मिला, उसका घर तोड़ दिया बघेल साहब ने, आपके मुख्यमंत्री है. तो बोला नहीं आई एग्री बट नाउ व्हाट डू यू थिंक दैट वी शुड डू. मैंने बोला पहले अपनी पार्टी साफ करो. आपकी पार्टी में बीजेपी के इतने एजेंट बैठे हैं कि आप कुछ भी नहीं कर सकते. बोला जैसे, फिर मैंने नामों की लिस्ट लेना शुरू कर दी. फिर वो मुझे पूछ रहे थे कि ये एजेंट कैसा, मैंने ये ऐसा दिखाओ वीडियो इसको. त्यानंतर जेव्हा मी निघालो ते सगळे फोटो वगैरे झाले. माझ्यासोबत तो अलंकार म्हणून होता, मी त्याला पहिल्यांदाच पाहिला होता, तो दाढीवाला. ते फार मोठा प्रश्न आहे काँग्रेसमध्ये, अलंकार. तर तो अलंकार 2 वेळा मला की अरे आप मेरे से नाराज आहे, आप मेरे से नाराज आहे. मला त्या ऑफिसमधनं सारखं तुम्ही 4 वाजली. मी म्हटलं माझ्या ऑफिसमधनं माझी स्टोरीज राहिल्या, कारण आता राहुल गांधी तर काही खायला देणार नाही आपल्याला, व्हिडिओ नाही दिले तर आपलं म्हटलं वांगे होतील. 10-12 लोक आहेत ऑफिसमध्ये, सगळ्यांचे पगार काढायचे असतात. मी काय केलं, अरे म्हटलं नहीं यार तेरे से क्या मैं जानता भी नहीं हूँ, क्या बात कर रहे हो. बोले इसलिए तो कह रहा हूँ जानते भी नहीं हो फिर क्यों मेरे खिलाफ बोलते हो. मैंने कौन है तू. बोला मैं अलंकार हूँ. मैंने अच्छा तू है क्या अलंकार. अरे मैंने बोला यार मैंने आज बहुत बड़ी गलती की, इतनी देर तेरे से बात करती. तू इतना नालायक है कि तेरे से बात भी नहीं कर सकता मैं. तेरे जैसे दलालों ने पार्टी खत्म कर दी. नहीं आपको, मी मराठी माणूस आहे, मी मराठी म्हटलं काय मराठी आहे तर तुला डिस्काउंट कन्सेशन. अरे म्हटलं त्या महाराष्ट्राचं पूर्ण काँग्रेस बरबाद केलीस तू. त्या महाराष्ट्राचा डीएनए काँग्रेसचा तुझ्यासारख्या. इतक्यात ते कोणतरी पळत आलं, पण राहुलजी बोलाले. मी गेलो, म्हटलं येस एक फोटोग्राफ. म्हटलं पण आय डोंट नीड. बोला भाई, बोला आय डोंट
कीप फोटोग्राफ ऑफ पॉलिटिशियन्स ऑन एनी सोशल मीडिया. सोशल मीडियामध्ये मला कुठल्याही राजकारण्याचे तुम्ही कधीही फोटो पाहणार नाही. कुठल्या फंक्शनचा फोटो गेलाच नाही, कारण ती माझी स्पेस आहे, राजकारणाची वेगळी स्पेस आहे. तर तो मला नो, इट विल नॉट बी यूज इन सोशल मीडिया. पाठीमागे त्याची टीम असते, बोला डोंट पोस्ट इट, बोले बाय बट आय नाही म्हटलं घ्या. आणि मग मला जाताना म्हणाले ते, लेट मी टेल यू वन थिंग, बाय द टाइम यू रीच युअर ऑफिस, Amit Shah will be informed on his table that Ashok Wankhede was talking to Rahul Gandhi from this time to this time. That is their network. मैंने so it is your weakness. ऐसे कहते हैं. मैंने बोला जब आपको पता है इसके बाद भी ये हो रहा है तो हम क्या बताएं आपको क्या करना है. गोष्टी अशा असतात. त्यामुळे गोरे साहेबांचं चांगलं काम, गोरे साहेब स्पष्ट वक्ता आहेत आणि आजकाल जे तुम्ही म्हणता ना सकाळी उठून टेलिव्हिजन पाहता, तो वेळ गेलाच आहे. नेता ज्यासाठी टेलिव्हिजन पाहायचे की आमच्याबद्दल काही आलं तर नाही ना बाबा वेगळं. आजकाल नेता टेलिव्हिजन हे पाहतात की मी त्याच्या विरुद्ध दिलेली बातमी चालते की नाही, पैसे घेऊन गेलेला आहे ती बातमी चालवते की नाही. आमच्या सगळ्या डिजिटल मधलं आमचे मित्र आहेत तिथे, पण हे जितके आमचे चॅनलचे रिपोर्टर्स आहेत त्यांना माहिती आहे त्यांची गळपिची किती होते. असं नाही की मीच एकटा बोलतो बाकी बोलत नाही. माझ्यासारखे खूप दिल्लीमध्ये बोलणारे आहेत, पण नोकऱ्या आहेत, घर घेतलेलं आहे इन्स्टॉलमेंटवर, गाडीचे इन्स्टॉलमेंट देणं आहे, मुलांच्या एज्युकेशनचा पैसा आहे. जर आपण चॅनलची लाईन सोडली तर आपली नोकरी जाते, मग करणार काय. त्यामुळे झक मारून ते करतात. कितीतरी बातम्या, चॅनलच्या बातम्या आम्हाला डायव्हर्ट होतात. तो असाइनमेंटवाला बोलतो की मैंने किसी को फोन दिया है, सुन लेना, बहुत बढ़िया खबर है, मेरे आने चलेगी बाबू, इसको बजाओ, बहुत बढ़िया है. तर हे प्रकार असतात. त्यामुळे डिजिटल मीडिया का इम्पॉर्टंट झाला, कारण डिजिटल मीडियावर अजूनही कुणाचा असा पगडा नाही आहे. पण काही लोक आहेत आमच्या डिजिटल मीडियामध्ये पण पैसेवाले, मी असं म्हणत नाही. आता ती आता संघटना आहे तुमची, तर तुम्ही संघटनेमध्ये हे करायला पाहिजे की आपण कमी याच्यात जीवन जगावं, पण लिफाफ्यावर जीवन जगू नये. नाही तर आमच्याकडे पण पैसे मागणारे भरपूर लोक आहेत. ते निवडणुका झाल्या विधानसभेच्या, तर भाऊ तोरसकरनी कंप्लेंटच केली की मी इतकं बोललो, पार्टीसाठी एवढं बोलतो पण मला पैसेच नाही मिळाले, बाकी लोकांना मिळाले. हे सगळीकडे व्हायरल झालं. तुम्ही बोलता पैशासाठी बोलता की कशासाठी बोलता. लोक म्हणतात की तुम्ही काँग्रेससाठी बोलता, पण काँग्रेस माझ्या आयुष्यातली एकच केस आहे माझ्यावर डिफेमेशनची. आतापर्यंत कोणी हिंमत नाही केली, कारण मी सगळ्या डॉक्युमेंट सोबत बोलत बसतो. पण काँग्रेसच्या एका माणसाने हिंमत केली आणि माझ्यावर डिफेमेशन केस, ती पण त्यांनी तेलंगणामध्ये टाकली. मग याला तेलंगणामध्ये जावं लागेल तेव्हा कळेल. पण म्हटलं अरे बाबा तुझ्यापेक्षा सिनियर आहे मी, तू राजकारणात आहे, मी पत्रकारितामध्ये आहे. तुझं तेवढं आयुष्य नाही, तेवढी पत्रकारिता आहे माझी. मी अजूनही कुठे गेलो नाही, कारण या जगात कुठे जरी मी तुम्हाला सांगतो दाव्याने अमेरिकेत जरी माझ्यावर केस टाकली कोणी, तर तिथे 10 वकील उभे राहणारे माझ्यासाठी आहेत. तेलंगणामध्ये एक मोठी फौज वकिलांची तयार झाली, वर्क फॉर फ्रेंड्स ऑफ वानखेडे. ते सगळी केस लढतात तिथे. ते म्हणाले आपको आने की जरूरत नाही. 2 केरळमधनं 2 परिवार भेटायला आले. त्यातला एक परिवार म्हणतो ही माझी मुलगी, इज्जत लुटली त्या माणसाने आणि तुमच्यावर डिफेमेशन टाकलं. हिला आमच्या खर्चाने कोर्टात आणायला तयार आहे, कधी आणू. मी म्हटलं वेळ नाही. आणि हे म्हटलं उसका निजी लाईफ आहे, मैं पॉलिटिकल केस लढ रहा. ज्या दिवशी म्हटलं ही केस सुप्रीम कोर्टापर्यंत येईल, त्या दिवशी म्हटलं मी सगळ्यांना उभं करेन. डेटवर डेट पडतायत. आता 24 एप्रिलची डेट आहे. त्यामुळे जर कोणी मला म्हटलं की तू कांग्रेस के लिए करता हूं, तो मैंने कांग्रेस ने तो केस करके रखा है. बीजेपी के लिए मैं कर नहीं रहा हूं क्योंकि बीजेपी वाले बोलते हमारे खिलाफ बोलता है. तर पत्रकार तो असावा की कोणाचाही मित्र नसावा. मित्र आणि पत्रकारिता ही वेगळी ठेवावी. कित्येक लोकांचे संबंध असतात आणि जवळचे संबंध असतात तेव्हा फार वाईटही वाटतं आपण जेव्हा बोलतो तेव्हा. आणि कित्येक वेळा विचार करतो की आपण आज बोलून तर गेलो, पण बोलायला पाहिजे होतं. अविनाश पांडे हे जनरल सेक्रेटरी आहे काँग्रेसचे आणि मी त्यांना नागपूरपासून ओळखतो. जिचकरांनी माझी ओळख करून दिली होती त्यांची. आणि ते बिलकुल घरचे मित्र आहेत. म्हणजे असे आहेत की
ते जर परिवारासोबत आले दिल्लीला तर ते म्हणतात की अरे मैं परिवार के साथ आया हूं, घर खाना खाने आऊंगा, या तू मागा. त्याची मुलं, त्याची पत्नी, माझी बायको, हे सगळे असा एक परिवार आहे. परवाच्या दिवशी 2 जिल्हाध्यक्ष येऊन बसले यूपीचे, ऑफिसमध्ये भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की अविनाश पांडेने पण काय गडबडी केल्या आणि त्यांनी सगळं प्रूफ दाखवलं. परवाच्या दिवशी काँग्रेस अधिवेशनावर जेव्हा आम्ही चर्चा करत होतो तेव्हा मी म्हटलं जनरल सेक्रेटरीचं काम काय असतं? कंट्रोल रूम मध्ये राहून सगळ्यांकडनं काम करून घेणं. तू जर चॉपर घेऊन नुसता फिरत असला, चॉपर हे स्टार प्रचारकांनी वापरायचं असतं. बीजेपीचा जनरल सेक्रेटरी कधी तुम्हाला असं फिरताना दिसणार नाही आणि तो फिरतो तर तो फक्त कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जाऊन कामं चालली की कार्यकर्त्यांकडनं कामं करून घेतो. आणि म्हटलं तुमचे जनरल सेक्रेटरी स्वतः चॉपर एक ब्लॉक केला आणि फिरतोय आमची, काय केलं तू आमची? हे मी बोललो, म्हटलं ये है अविनाश पांडे, जनरल सेक्रेटरी इंचार्ज है, बता यूपी के. त्यानंतर माझा मुलगा ज्यांनी ते पाहिलं तो मला म्हणाला, अरे आपने तो अविनाश अंकल को भी छोड़ा नहीं. बोले क्यों छोड़ेंगे? अविनाश अंकल व्यक्तिगत रूप से मेरे दोस्त हो सकते हैं. यूपी के पॉलिटिक्स में यदि कांग्रेस के 12 बजते हैं तो अविनाश पांडे इज जनरल सेक्रेटरी और इंचार्ज. उसको ऐसा थोड़ी कहेंगे कि नहीं अविनाश ने अच्छा काम किया, यूपी के लोगों ने ही साथ नहीं दिया. त्यामुळे तुम्हाला बोलायला पाहिजे. आपण कधी कधी बातम्या साहेब इतके प्लॅन्टिंग चालले साहेब, तुम्हाला मी सांगतो गोरे साहेब, और डॉक्युमेंट सुद्धा 3 वेळा चेक करावं लागतात. डॉक्युमेंटच खोटे आणून देतात. आता आपल्याला ती FIR पाहतो आपण, ते सर्व पाहतो, वाटतं की यार हे झालं ते झालं, हे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट आहे, हे जमिनीचे कागद आहेत हेच कागद आहे, ही जमीन आमची केली आम्ही FIR केली. वाटतं अरे मंत्रीने क्या किया. पण आमच्याकडे आम्ही एक लिगल सेलच ठेवला. 5-6 मित्र आहेत, सुप्रीम कोर्टाचे लॉयर आहेत, काही एक रिटायर्ड जजेस आहेत हायकोर्टचे. त्यांना आम्ही म्हणतो की सर थोडा चेक कर लो. मग ते चेक करतात, बोला FIR है ही नाही थाने पे, फ्रॉड आहे. पण कित्येक वेळा बातम्या गेलेल्या आहेत, माझ्या हातातलं चुकी झाली, आम्ही माफी मागितली. मतलब ये कल जो न्यूज गई हम माफी चाहते हैं कि ये डॉक्यूमेंट गलत दिया गया, वी आर सॉरी फॉर दॅट. त्यामुळे प्रत्येक बातमीची शहानिशा करणं, प्रत्येक बातमीकडनं त्या हिशोबाने पाहणं हे फार जरुरीचं आहे. आणि मी सारखं सांगतो, पत्रकारिता ही फक्त ग्रामीण भागात होते. बाकी ठिकाणी फक्त टेलिव्हिजन पत्रकारिता आता बाईट पत्रकारिता झालेली आहे मुंबई पुण्यात. टेलिव्हिजनमध्ये जर काही पत्रकारिता थोडी जिवंत असेल तर ते ग्रामीण भागात आहेत. हे बिचारे गावागावात फिरतायत कॅमेरा घेऊन मोटरसायकलवर आणि बातम्या पाठवतात. पण तुम्ही मला मुंबईमध्ये कुठल्याही चॅनलने कुठली मोठी ब्रेक केलेली बातमी मागच्या 2 वर्षात सांगा, तुम्हाला एकही मिळणार नाही. फक्त बाईट, आपने क्या बोला, आपने क्या बोला. संध्याकाळी 4 लोकांना बसवायचं, मुर्गा फाईट चालू, तो त्याला शिवाय घालतो, तो त्याला शिवाय घालतो, सब्जेक्टवर कोणीच बोलत नाही. आणि मग मारामाऱ्या होतात. दिल्लीला अक्षरशः पकड्या झालेल्या आहेत. मारले नाही का बाईने थोबडेच मारलं. ही पत्रकारिता राहिलेली आहे आता सध्या. आणि सांगितलंही जातं की लोकांना हे आवडतं. 2014 नंतर जेव्हा आम्हाला सगळे चॅनलचे ऍग्रीमेंट रद्द झाले आमचे, मग करायचं काय? मग कोविड आला. कोविडने कम से कम एक डिजिटल मीडिया हे कोविडने सुरू केलं असं मला वाटतं. कारण त्या काळी बाहेर निघायचं नाही आणि कोणा चॅनलला बाईट पाहिजे असली तर मग तो म्हणे तुम मोबाईल पे टेप रेकॉर्ड करके भेजो. तर मग ते मोबाईलचं रेकॉर्डिंग सुरू झालं आणि होता होता युट्यूब सुरू झाले. आणि युट्यूब मध्ये कसं आहे, हे मोठा समुद्र आहे साहेब, गोरे साहेब. डेड बॉडी जो है ना किनारे पे लगती है, जो जिंदा आदमी होगा वो समुद्र के बीच में होगा. तर लाखो युट्यूब व्ह्यूअर्स आहेत, पण त्याच माणसाला इज्जत मिळते ज्याच्यावर लोकांचा विश्वास बसतो. आणि विश्वास याच्यासाठी बसतो कारण त्यांना हे कळतं की हा बोलताना कुठल्याही पक्षाची साथ घेत नाही. जी वस्तुस्थिती आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि ही वस्तुस्थिती जर तुम्ही मांडली लोकांसमोर तर लोक तुम्हाला इतकं प्रेम करतात की माझ्या आयुष्यातही मी विचार केला नव्हता की एक काळा दिसणारा माणूस 100 किलो वजन, महाराष्ट्राचा, हिंदीमध्ये पत्रकारिता करतो, त्याचे फोटो घ्यायला लोक एअरपोर्टला येतील आणि कुठे जरी गेलं तरी 2 मिनिटं हॉटेलमध्ये गेलं तरी अरे वाटलीची 1 मिनिट एक सेल्फी ले लू. ऍक्टर सारखं आहे ना, आपल्याला इज्जत मिळते. ती फक्त इज्जत त्याच्यासाठी की आपण पत्रकारिता करतो. हे दुर्भाग्य आहे पत्रकारितेचं की पत्रकारिता करणाऱ्या माणसाला सेलिब्रिटी स्टेटस मिळतं
कोई तीर नहीं मार रहे, सिर्फ पत्रकारिता कर रहे हैं। जिओ पत्रकारिता आप सबसे अपेक्षित है आणि ते जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ना ते पैशापेक्षा जास्त आहे, मी तुम्हाला सांगतो। कोणी जर तुम्हाला कॉफी घेऊन आले एअरपोर्टवर, सर मैं आपके लिए कॉफी लाया, तो सर मैं आपका एक भी शो नहीं छोड़ता सर, मैं बहुत अच्छा लगता है आपका देखिए सर, ऐसा लगता है सर हम आप हमारी बात कर रहे हैं। त्या कॉफीचं मोल तुम्हाला सांगतो मी, त्याला काही मोलच नाही आहे, इतकं प्रेम करतात लोक। यूट्यूब पैसे देतं चांगला असं नाही, पण एक टेक्निकल मागे पुढे आज टेक्निकल सेशन पण ठेवायला पाहिजे आपण, की नुसतं यूट्यूब चालू करून चालत नाही। यूट्यूब मध्ये अशा पण गोष्टी आहेत की तुमचे व्ह्यूज 5 लाख होतात पण तुम्हाला रेव्हेन्यू 3000 येतो। कधी कधी तुमचे व्ह्यू फक्त 1 लाख असतात आणि तुम्हाला रेव्हेन्यू 20,000 मिळतो, कारण यूट्यूबवर फक्त कोणी यूट्यूब तुमचा पाहिला 1 सेकंद जरी त्यांनी ऑन केला तर तो व्ह्यू म्हणून ओळखला जातो, मग 5 लाख व्ह्यू जातात असे। पण तो किती वेळ राहतो त्या यूट्यूबवर, टाइम टेकन किती आहे, मिनिमम जर तो माणूस 5 मिनिटं जर तुमचा पाहत असेल तर तुम्हाला कुठल्याही माणसासमोर हात पसरवायची गरज नाही। रोज तुम्ही फक्त 5 मिनिट असा प्रोग्राम बनवा की कमीत कमी 5 मिनिटं तरी त्या माणसाने तो पाहत राहायला पाहिजे। माझ्या ऑफिसमध्ये कधी कधी ते रेव्हेन्यू चार्ट डाऊन होतं, कारण सरकार जे आहे ते कधी कधी त्या यूट्यूबला इतकं त्रास देतं की मग ते काही काही लोकांना बॅन लावतं। पण आम्ही एकामेकाला विचारतो, अजित अंजुम बोला 3 दिन से डाउन है, पता नहीं क्या हो गया तुम्हारा, मतलब मेरा भी डाउन है। रवीश बोला समझ में देयर सम प्रॉब्लम, मैंने अच्छा ये हो गया। तो हमारे ऑफिस वाले बोलते कि पुराना भाषण लगा दे क्या आपका, 1 तासाचं भाषण असतं ते, 1 तासामध्ये मिनिमम माणूस त्याला 10 मिनिटं पाहतो, रेव्हेन्यू गोष्ट होतो। असे कितीतरी प्रकार करत राहायला पाहिजे। आमचं जे यूट्यूब न्यूज चॅनल जे आहे न्यूज लॉन्चर, तिथे एक माणसाची ड्युटीच आहे, तो 24 तास फक्त आमचे शो मॉनिटर करत असतो। शो लोड हो गया मॉनिटर करायचं। आमच्याकडे रोज 12 शो लोड होतात। पहिला शो लोड झाल्यावर तो घरी असतो, तो घरनं मॉनिटर करतो, 10 मिनिट 15 मिनिट 20 मिनिट 25 मिनिट आधा घंटा हो गया, तो लगेच एडिटरला फोन करतो, सर दूसरा डालता हूं मैं, क्यों, बोले आधा घंटे में सिर्फ 40,000 चढ़ा है, गड़बड़ है, बोले लोड कर दूसरा लोड कर। आणि जर तो 40 मिनिटात 1 लाखावर गेला तो फोनच करत नाही, दुसरा लोडही करत नाही, म्हणतो ये पकड़ा है इसको जाने दो अभी और 1 घंटा चलने दो और व्ह्यूज ले लेगा। कारण एक तुमचा व्हिडिओ चालू असताना तुम्ही दुसरा व्हिडिओ टाकला तर त्या व्ह्यूअरला नोटिफिकेशन जातं, तो सोडून मग तो दुसरा पाहायला लागतो। ह्या टेक्निक्स आहेत यूट्यूबवर मायलेज कसं घ्यायचं, त्यात लोक नाराजही होतात। काही पत्रकार आमच्याकडे आता एक पत्रकार आम्हाला याच्यासाठी तो नाराज झाला, म्हणजे तो म्हणाला मी आता सोबत कामच नाही करणार तुमच्यासोबत। म्हटलं बाबा नको करू, काय करणार। त्याचं म्हणणं होतं की मी शो केला लगेच लोड का नाही झाला। माझी टेक्निकल टीम म्हणे उसके पहले जो शो है वो तूफान चल रहा है तो उसको डिस्टर्ब नहीं कर सकते सर। तो बोला फिर मैं तो वैसा नहीं काम कर पाऊंगा। तो बोला सर ये आप मैनेजमेंट को पूछो, हमारी तरफ से तो हम लोड नहीं करेंगे, हमको स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शन है। मग त्या माझ्या एडिटरला त्या ग्रुपमध्ये म्हणाला की ते ऐसा तो मैं काम नहीं कर पाऊंगा। एडिटर बोला ठीक है। तो मी त्याला त्या ग्रुपमध्ये मी एकच मेसेज केला, म्हणजे कम टू ऑफिस टुमारो विल डिस्कस। मग तो आला, त्याला सांगितलं नहीं, बोले लेकिन मेरा तो एक इंपॉर्टेंस होना चाहिए। मैंने अपना खुद का चालू कर, खुद का काम कर, तो समजेगा। तशा बऱ्याचशा गोष्टी असतात, याला टेक्निकल पॉइंट आहे आणि इमानदारीनं करा। एक खरं बोलले ते तुमच्या एका बातमीनं लोक आयुष्यात उडतात। आमच्याकडे एक महेश्वरी म्हणून डायरेक्टर पब्लिक रिलेशन, शेवटी ते रिटायर्ड झाले, फार चांगला माणूस होता। सरकारमध्ये सुद्धा फार चांगले लोक असतात। आणि माझं सौभाग्य की मी इंदोरमध्ये पत्रकारिता जेव्हा सुरू केली तेव्हा तिथे ते महेश्वरी होते, ते इंदोर कमिशनरीचे म्हणजे डिव्हिजनचे इंचार्ज होते। तर त्या माणसाचं असं होतं की तो त्या काळी मोबाईल तर होते नव्हते, तर सगळे पत्रकार प्रेस क्लबमध्ये येऊन, इंदोर प्रेस क्लबमध्ये येऊन सगळे बसायचे। त्या प्रेस क्लबमध्ये एक फोन असायचा, तो फोन वाजला की पिन उचलायचा, मग कोणाच्या वानकडे मी जायचो, तुम्हाला फोन
महेश्वरी बोल रहा हूँ, आ सकते हो ऑफिस? तर राजवाड्यावर ऑफिस होतं, 10 मिनिटात आम्ही सायकल घेऊन राजवाड्यावर. आता आपल्याला काय कशाला बोलून केलं. गुड मॉर्निंग सर, आइए बैठे. तुम्हारी खबर मैंने पढ़ी अशोक, खबर बहुत बढ़िया है लेकिन गलत तरीके से लिखी गई है. मैंने बोला सर समझा नहीं. बोले खबर लिखते समय खबर पहले होनी चाहिए, उसके बाद पैडिंग मटेरियल. तुम बोले कथानक लिखते हो, सुबह सूरज उग गया, पंछी भाग रहे थे, ट्रक आ रहा था. खबर क्या है? ट्रक का एक्सीडेंट हो गया ये खबर है, तो ट्रक का एक्सीडेंट हो गया, 3 लोग मारे गए, पुलिस इन्वेस्टिगेट कर रही है और फिर बाद में लिखो. तो मैंने सर आय विल टेक केअर. रुको, त्याने ड्रॉवर करून कागद काढले, म्हणजे तुझी बातमी मी रिराईट केलेली आहे अशी करायची. तर ते कोण्या पत्रकाराचं लग्न झालं का तिथं त्या लग्नात जायचे आणि लोक ते म्हणे महेश्वरी स्टेजवर गेल्यावर 15 मिनिटं तिथं उभं राहून त्या दोघांना बोलायचे. काय झालं, महेश्वरींचं नुकतंच लग्न झालं होतं साहेब, आणि काहीतरी ॲडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंट तिथे इन्चार्ज होते. तर कोणातरी पेपरवाल्याला त्या ॲड दिल्या नाही गेल्या, काही नाही झालं, तर त्यांनी त्या महेश्वरीच्या विरुद्ध त्या आपल्या पेपरमध्ये फ्रंटवर तिथे महेश्वरी व्याभिचारी आहे आणि या बायासोबत संबंध आहे, त्या बायासोबत संबंध आहे असं छापलं आणि ते पेपर त्याच्या घरात टाकले. महेश्वरी वापस जाऊपर्यंत बायकोने आत्महत्या केली. हे ते सांगतात कुठल्याही पत्रकाराला त्याच्या बायकोला की कधीही अविश्वास दाखवू नको आपल्या नवऱ्यावर, कारण तुझा नवरा पत्रकारितामध्ये आहे. काही लोक खुश असतील, काही लोक त्याच्यावर नाराज असतील. जे नाराज असतील त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल. तुम्ही जे म्हणता ना, तुमचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही निवडून येता, लोक तुमच्यावर प्रेम करतात, तुम्ही एक स्थापित नेता म्हणून समोर येत आहे, त्यामुळे जे पहिलेचे स्थापित आहेत त्यांना तुम्हाला विस्थापित करायचं आहे. आणि मग विस्थापित करण्यासाठी जर मीडिया बनवतो तो मीडिया बिघाडतो. मग अशा सुपाऱ्या दिल्या जातात आणि ह्या सुपाऱ्या विपक्षाकडनं नसतात, हे स्वपक्षाकडनं असतात. तानाजी सावंत आम्हाला भेटले त्या दिवशी गॅलरीमध्ये, सोबतच होतो आम्ही, आणि तानाजी सावंत जोरात ओरडायला लागले, म्हणे क्या मीडिया वाले ऐसा समजते मैं क्या भ्रष्टाचार किया, और बोला मी तो असं नाही केलं, ते पैसे गेलेच नाही, 3200 करोड कसा भ्रष्टाचार कसा झाला, हे झालं ते झालं, आणि मीडिया असं तसा. म्हणलं हो तानाजी, अहो मी वानकडे तुम्हाला म्हणत नाही, म्हणलं ऐका, मीडियाला शिव्या देण्यापेक्षा आपल्या पार्टीत पहा म्हटलं, तुझ्या बातम्या कोण देते. तू विचारले, तो सब्जेक्ट छेडू नका, फार बेकार आहे म्हणे तो. म्हटली तुमच्याच पार्टीचे लोक तुमची सुपारी घेऊन फिरतायत, त्यामुळे तुमच्या विरुद्ध जर काय उठत असेल तर त्याचं मूळ गंगोत्री जी आहे ते तिथनं निघते. कारण तुम्ही गेले तर एक मंत्रीपद खाली झालं की लगेच 4 लोक आहेत ना दिल्ली चक्कर काढणारे, उसी जिले का हूं मैं भी हूं. पण एक बाय लाट मी माझ्या मगाशी बोललो आहे ना, खेळाडू माणसं राजकारणात फिटच होतात. कारण खेळाडू काय असतात, हे प्रामाणिक असतात, स्पोर्ट्समॅन स्पिरिटनी राहणार असतात. कुस्तीत जर कोणी तुम्ही कोणाकडनं हारला तर त्या जिंकणाऱ्या माणसाला हात मिळवून तुम्ही तिथं विदा घेता. मी सैनिक स्कूलला असताना काय ते मारुती माने भेटला त्याच्या कुस्त्या व्हायच्या कोल्हापूरला, पण कधी आम्ही भांडणं ऐकली नाही साहेब. पण आजकाल कुस्त्यांमध्ये पण भांडणं व्हायला लागले. तुला 2 पॉईंट दिले, 4 पॉईंट दिले, कारण राजकारणी कुस्त्यांमध्ये घुसले. जिथे राजकारणी घुसले तिथे राजकारण होणार. आणि मी दिल्लीत सुद्धा पाहिलं कितीतरी स्पोर्ट्समन खासदार झाले, ते असाही होता कीर्ती आझाद. त्याला बोलताना तो पाहतो, म्हणजे तो म्हणतो की हे काय प्रकार अजब आहे राजकारण. म्हणजे इसको राजनीती बोलते. तर त्या राजकारणाच्या त्या पूर्ण दलदलीमध्ये तुम्ही अजूनही टिकून आहात, तुमचं अभिनंदन. असेच टिकून राहा की देवाजवळ प्रार्थना करा, चांगली माणसं असली. विशालबद्दल बोलायचं तर खरोखरच सांगलीला खासदार आहे हे मला पहिल्यांदा कळलं. नाहीतर रेकॉर्ड उठवा विशाल, मी खोटं बोलत नाही. पार्लमेंटमध्ये सगळे रेकॉर्ड्स आहेत, मागच्या 50 वर्षाचे रेकॉर्ड मिळतील. कोण कोण काय काय बोलले, काहीही नाही. महाराष्ट्रात असे अजून कितीतरी खासदार आहेत, ते कुठल्या जिल्ह्याचे आहेत अजूनही आम्हाला माहित नाही, नावानं ओळखत नाही, कारण ते बोलतच नाही. 5 ते 6 खासदार जर सोडले तर महाराष्ट्रात बोलणारा खासदारच नाही.
काहीच बोलत नाही. जो बोलतो तो अभ्यास करून बोलतो. जे बोलत नाही ते फक्त पार्लमेंट संपली की मंत्रालयाचे चक्कर चालू असतात. याची ट्रान्सफर, त्याचं टेंडर, त्यातला 2 प्रश्न, त्याचं बिल पास करून घेणे, याचं करून घेणे, याचा धंदा करा या बोला. म्हणून माझं मी ते 30 वर्ष मी पाहतो, जे लोक अभ्यासू असतात, जे बोलतात, त्यांना वेळ नसतो धंदे करण्याचा. आणि जे अभ्यासू नसतात ते नुसते धंदे करत असतात. आणि आता सगळे म्हणतात की मला तर वाटतं बाबा तू अपक्षच राहा, काय याची वीप नको आणि त्याची वीप नको, मनात आलं तर बोलू शकशील. हा, तर कारण एक वेळा तो पार्टीत गेला की त्या पार्टीची लाईन इतकी खतरनाक असते आणि त्या पार्टीमध्ये 4 लाईनी असतात. त्या दिवशी कोण, आता त्या बीजेडीमध्ये अजूनही भांडणं चालू आहे. त्या बीजेडीने विपत जरी नाही केली, नवीन पटनाईक सारखं म्हणतो वक्फ बोर्ड के खिलाफ वोट करना है, आणि 3 लोकांनी फेवर मध्ये वोट केले. तो जो फ्लोअर होता हाऊस मध्ये, राज्यसभेमध्ये फ्लोअर लीडर, त्यांनी फेसबुकवर टाकलं अंतरात्मा की आवाज से करतो. तिथे पार्टी तुटण्याची वेळ आली आहे. ते बीजेच्या घरी सगळं ते नवीन पटनाईक कसं म्हणतो, बट कौन बोला ये, क्यों नहीं किया ये, मॅनेज झाले. तिथे पांड्यान म्हणून आहे तो, आणि त्या ओरिसाचं दुर्भाग्य आहे. मागच्या जवळजवळ 40 वर्षापासून ओरिसा हा प्रदेश फक्त एक अधिकारी चालवतो, तो तामिळनाडूचा. त्याच्या अगोदर प्यारी मोहंती होता, तर त्याला आम्ही सगळे प्यारी अंकल म्हणायचो. तर नवीनचे वडील मुख्यमंत्री असताना सरकार तोच चालवायचा. हे आपलं राजकारण पाहिजे. आणि ते एकच गोष्ट तुम्हाला इंटरेस्टिंग आहे की जेव्हा पटनाईक साहेबांचा मृत्यू झाला तेव्हा सगळी पार्टी प्यारीला म्हणायची आता मुख्यमंत्री तुम्ही सांगा साहेब कोणाला करायचं, तुम्ही व्हा. तर तो म्हणला मैं मोहंती हूं, या पटनाईक ही चाहिए. तर त्याचा जो मोठा भाऊ आहे नवीनचा, तो उद्योगपती आहे. तो म्हणला मला राजकारणात काही देणं नाही, मी फक्त ती अग्नी द्यायला आलो. त्याची बहीण राजकारणात इंटरेस्टेड आहे, पण तिने लुधियानामध्ये लग्न केलं एका मेहताशी. ती आता मेहता आहे. नवीन पटनाईकला राजकारणाची घेणं देणं नाही, त्याला ओडिया बोलता येत नाही, तो वेगळं जीवन जगणारा माणूस आहे. त्याला पकडला. हे प्यारी अंकलनी बताई कहाणी आहे. तर तो रडायला लागला. तो म्हणाला नको मला नको, मी मुख्यमंत्री बनणार आहे. मला नकोच, काय मला काहीच कळत नाही. तर शेवटी त्याला एक झापड मारली त्यांनी त्या रूम मध्ये. बोला तुम्हारे पिता की जगह हूं ना मैं, बोले हाँ, अब मुख्यमंत्री झाला. मुख्यमंत्री सगळ्यांनी डोक्यावर हात ठेवला. नवीन मुख्यमंत्री, सरकार कोण, पुन्हा प्यारी अंकल. सगळ्यांना वाटलं की अरे प्यारी हातातच जाईल. एक लॉबी होती की प्यारीच्या विरुद्ध काम करत होती. बरोबर ज्या नवीनला राजकारण काही माहित नव्हतं, लोकांनी त्याला 4 वर्षात इतकं राजकारण शिकवलं की त्या प्यारी मोहनची उचल मागणी केली. आणि तिथे पांड्यान म्हणून हा आला. हा पांड्यान जो आहे तामिळनाडूचाच नाही, हा जयललिताचा रिलेटिव्ह आहे. जयललिताने शब्द टाकलाय त्यासाठी. नंतर अशी स्थिती झाली की सब कुछ पांड्यान. मंत्रिमंडळ कोण बनाएगा, पांड्यान. आमदारचं तिकीट पांड्यान. आणि तो काय होता, PCM. मग तुमची पार्टीमध्ये अतिशय दूरदृष्टी. त्यांना कळलं की पांड्यांच्या शिवाय काही आता काही रस्ता नाही. मग पांड्यांचा मित्र कोण, असा माणूस शोधा की जो पांड्यांचा मित्र पण आणि राजकारण देऊ शकतो. तिथे एक IAS ऑफिसर होता. त्याच्यावर काही आरोप लागले म्हणून त्यांनी VRS घेतला आणि तो तिथल्या मायनिंग कंपनीचं लायसनिंग करायचा. त्याला हिंदीमध्ये दलाली म्हणतात. त्याला बीजेपीने पकडला. तू मित्र आहे त्याचा, म्हणजे हो, तू राज्यसभेत ये. त्याला ओरिसातल्या राज्यसभेत आणला. ओरिसामध्ये नंबर नाही बीजेपीकडे. पांड्या म्हणाला तुझी राज्यसभा भेटल्या पाहिजे, तो मदत करतो. पांड्यांनी त्याला राज्यसभेत पाठवला आणि त्यांनी त्यानंतर 5 वर्षात पूर्ण ओरिसा बीजेपीच्या ताब्यात दिली. त्याचं नाव अश्विनी वैष्णव.